तर गुड मॉर्निंग सर्वांना। आणि वाजलेत बरोबर सकाळचे 7:30 ते 7:45च्या मधातला हा टाईम असेल। या टाईमला मम्मी जी आल्या तिकडे ताक घ्यायला, आणि आम्ही खास करून तर आलो आहे पालखी बघायला। माता राणीची पालखी जाते आहे। इथे मम्मीजींनी त्या आजोबांकडून ताक घेतलेलं कढी बनवायसाठी, आणि मला बोलल्यात की चल शूट वगैरे घे म्हणून। त्यांचं छान मस्त असं ते पालखी वगैरे काढतात। तर आम्ही आलो तिथे पालखी बघायला, आणि छान लेडीज पालखी वगैरे घेऊन जात आहेत। गरबाही खूप मस्त करतात। तर ही अशी पालखी। हॅलो, हाय, नमस्कार, जय भीम, जय शिवराय। तर कसे आहात सर्वजण? तर सर्वप्रथम सर्वांना धम्मपरिवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मनापासून। आणि त्यानंतर जितक्याही माझ्या गोड मैत्रिणी आहेत ज्या दसरा सेलिब्रेट करतात, नवरात्री छान मस्त मजेत त्यांनी सेलिब्रेट केली, तर त्या सर्वांनाही नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। हॅपी दसरा सर्वांना। तर आजचं रुटीन शेअर करणार आहे तुम्हा सर्वांना। तर वाजलेत आत्ता बरोबर 3:30। तर 3:30 पासूनच माझं हे रुटीन। तर चला बघूयात मग। तर आत्ता इथे मी घेतलं आहे लसण आणि मिरच्या। तर मला पेस्ट वगैरे करून घ्यायचं आहे, मग त्यासाठीची ही तयारी। आणि हे सर्व लसूण आणि मिरच्या साफ करायसाठी मम्मींकडे देणार आहे मी। तर त्या तिकडे बसल्या करतील, आणि मी माझी किचनची बाकीची कामं आटोपते मग। तर हे आता सर्व काढल्यानंतर मम्मींना नेऊन देणार आहे त्यांच्याकडे हॉलमध्ये। तर इथे आता मी कांदा कट करायला घेणार आहे। कांदा पटपट कट करून घेते, म्हणजे वड्यासाठीचं जे सामान आहे, साहित्य आहे, ते सर्व एकत्र करून मूग डाळीचे जे वडे मी बनवणार आहे त्याची सर्व तयारी करून घेते। तिकडं मम्मी तेवढ्या वेळेमध्ये आपलं ते करत राहतील, लसूण वगैरे साफ करत राहतील। तेवढ्या वेळात माझं इकडं कांदा वगैरे कट करून होईल। तर मम्मीजींनी मला लसूण वगैरे साफ करून दिलेला, तर थोडाच झाला त्यांचा साफ करून, कारण की खूप सारा लसूण वगैरे साफ करायचा होता त्यांना। तर मग जितका झाला तितकं मी घेऊन आले की वड्याचं बॅटर तरी मी करून ठेवायला बरं पडेल मला। तर इकडं मी मिक्सर घेतलं आहे, आणि आता मिक्सरमध्ये लगेच ते पिसून वगैरे घेते। तर मूग डाळीच्या वड्यामध्ये मी लसूण, मिरच्या हिरव्या आणि थोडंसं जिरं ॲड करते, आणि ते थोडं दरदरं पिसून घेते। आणि इकडं आधी तर डाळ पिसायला घेतली आहे मी, आणि सोबतच मग ते मिरच्या लसूणचा पेस्ट वगैरे पिसून ते एकत्रित करणार आहे। तर आता इथे डाळ ती सुपामध्ये सुकायला टाकली होती मी, भिजल्यानंतर छान छिलके वगैरे काढून ते उन्हात सुकायला टाकली होती। आता ते झाली आहे, तर मग मी तिला पिसायला घेतलं। इथे डाळ छान मस्त पिसून झाली आहे, आणि डाळही खूप अतिशय बारीक नको, थोडी दरदरीच हवी आहे, तेव्हाच टेस्ट छान येते। आणि इकडं मम्मी जी लसूण वगैरे सोलणं चालू आहे त्यांची कामं करतायत सर्वजण। चौघंही आज आम्ही कामात आहोत। इकडं पापाजींना काम लागले, ते आपले पूजेसाठीचे हार वगैरे बनवत आहेत, आणि इकडं साहेब आहेत, तर साहेबांची गाडी धुणं चालू आहे, गाडी वगैरे क्लीन करतायत ते। तर मम्मीजींच्या मागं लागलेले मी इथे की थोडं लवकर करून द्यात म्हणून, अर्धे तरी द्यात, कारण मला वड्याच्या बॅटरमध्ये टाकायचं, म्हणजे एक काम हलकं होईल, त्याप्रमाणे पटपट करून घ्यायला बरं पडतं। तर इथे मी मम्मींकडून लसूण मिरच्या घेऊन आले, छान मस्त दरदरं पिसून त्या डाळीमध्ये मिक्स केलं आहे, आणि डाळीवरती टाकून घेतलं आहे ते। आणि ते सूप, म्हणजे किचन कट्टा खूप छोटा असल्या कारणाने तिथे जास्त पसारा करायला जमत नाही, तर ते सूप वगैरे खाली ठेवत होते। तर ते चालू आहे माझं। आता इकडं कांदा जो मी आधी कट करून ठेवलेला
तो त्याच्यामध्ये ॲड करते आहे. आणि थोडासा कांदा मला भाजीसाठी ठेवायचा आहे, तर तोही मी चिरलेला त्यामधला साईडला ठेवेल. बाकी कांदा सर्व ॲड करेल. मिनिमम मी अर्धा किलो डाळीला 4 ते 5 मीडियम कांदे, मोठा साईज थोडा, ते टाकलेत. आणि बाकीचं मग साईडला ठेवून घेतला भाजीसाठी एक कांदा. तर आता इथे मसालदाणी घेतली आहे मी, मसाल्याचा डबा आपला, प्रत्येक लेडीच्या आवडीची वस्तू म्हणायला हरकत नाही किचनमधली. तर इथे थोडंसं अर्धा 1 चम्मच तिखट आणि बाकी सर्व मसाले, जिरं, नमक वगैरे जे लागतं ते सर्व गोष्टी टाकून घेते. आणि जास्त काही मी टाकायला जात नाही वड्यामध्ये. मिरचीचा ठेचा आणि एखादा चम्मच मिरची तिखट आहे माझ्या घरची, तर ते, आणि हळद, नमक, बस इतकंच. आणि थोडं बहुत जिरं. बाकी गरम मसाला किंवा धनेपूड वगैरे घालत नाही मी त्यामध्ये, मला चव बरोबर वाटत नाही. तर आता ते सर्व करून ठेवलेलं मी. आणि इथे मी भाजी फोडणी घालायसाठी घेतली आहे. मला भाजी करायची आहे दाण्याची. तर सोयाबीनचे दाणे आहेत, मम्मींनी पाठवले होते, सोयाबीनच्या शेंगा, तर त्याची आमटी करायला घ्यायची आहे मला. तर तेच मसाला जो पिसलेला मी, मिरच्यांचा दरदरा पेस्ट, तो त्याच्यामध्ये ॲड केला. आणि इकडं आता तिखट मसाले वगैरे सर्व टाकून पटपट मला सर्व कामं आवरून घ्यायची आहे, कारण संध्याकाळी पूजेलाही जायचं आहे. तर सर्व पटापट करून घेते. तर इथे फोडणी घालते मी भाजीला. आणि सर्व मसाले मी खूप कमी प्रमाणातच टाकते, आमटीला वगैरे कमीच लागतात. आमटी थोड्याही मसाल्यामध्ये भन्नाट चवीला बनते. तर ते घातले मी मसाले आणि छान परतून घेते आहे. तर आता इथे मी आता भाजी तरी माझी बनवून झाली आहे. कढीला फोडणी दिली. तर कढीला फोडणी दिली आणि कढी वगैरे ताक वगैरे छान त्याच्यामध्ये फेटून टाकून दिलं. तर आता कढी तरी माझी झाली आहे, भाजी झाली आहे. आता मला पटपट तांदूळ भाजते आहे मी इथे. मला चावलची खिचडी करायची आहे, माझ्याकडे तेच खातात. तर चावल भाजून झालेत, मिक्सीला पिसून घ्यायचे ते. आणि ते पण इतके फाईन पिसायला नाही लागत, थोडे दरदरेच पिसावे लागतात. तर इथे चावल वगैरे पिसून झालेत माझे पटपटाचं. आणि आता लगेच फोडणी घालते याला, आपलं काय बोलतात, खिरेला. तर खीरमध्ये मी आधी तूप घातलेलं, तूप छान परतून घेतल्यानंतर मग त्यामध्ये आता थोडासा खोबरा किस जो असतो ना, बारीक, एकदम बारीकवाला, तो टाकला आणि छान त्याला ब्राऊन होईपर्यंत परतून घेत आहे. त्यानंतर मग त्यामध्ये मला पाणी ॲड करायचं आहे. आणि इथे पाणी वगैरे ॲड करून झालं आहे माझं. साखर टाकते आहे मी, डब्यामधली साखर सर्व संपलेली, आता मला काढायची आहे ते. तर साखर टाकून घेतली आणि छान मिक्स करून घेतलं आहे ते. तर इथे जे प्लेटमध्ये ठेवलं आहे ते चावलचा पूट आहे, जो आपण खीरसाठी केलेला, तो पाण्यामध्ये मिक्स करून त्यामध्ये टाकायचा, नाहीतर त्यामध्ये गुठल्या होतात. तर तो व्यवस्थित मिक्स होत नाही, त्या कारणाने पाण्यात मिक्स करून मी त्यामध्ये टाकलं आहे आणि छान परतून घेते. तर इथे माझी खीर तरी रेडी झालेली आहे. दूध वगैरे टाकलं आहे मी त्यामध्ये, छान विलायची वगैरे, ते रेडी झाली. आता इकडं पटापट पीठ काढून घेतलेलं मी. पीठ मळून झाल्यानंतर मग मला परत वडे आणि पुऱ्या काढायच्यात. बाकीची गोष्टी तर माझ्या झाल्या आहेत. इकडे चावल शिजतो आहे माझा एक साईडला, आणि एक साईडला मी इकडं पटपट आता वडे काढून घेणार आहे. तर इथे कढाई ठेवलेली आणि त्यामध्ये मस्त तेल टाकले, छान असे वडे करायला घेतलेत आता. तर पाटपट मला वडे तरी करून घ्यायचे. तर वडे करताना खूप लक्षपूर्वक करावे लागतात कुठलेही तेलाचा पदार्थ करताना, कारण ते असं कढाईमध्ये सोडायच्या वेळेला अंगावर यायचं, म्हणजे तेल अंगावर उडायचा चान्स असतो. तर इथे छान मस्त वडे झालेत. मम्मीजी किचनमध्ये आल्या होत्या भांडे वगैरे धुवायला मला हेल्प करायला. भांडी खूप पडलीत, तर मम्मींनी भांडे वगैरे क्लीन करून दिलेत मला आणि तिथे ठेवून दिलेत. नंतर मग मी वेळ भेटला तसे लावून घेईल. आणि इथे आता मी हे छान मस्त परतलेले माझे वडे ते काढून घेते आहे. नैवेद्यासाठी मी काढलेले. आणि वडे झाल्यानंतर मी इथे पुऱ्या करायला घेतल्यात. पुऱ्या वगैरे झाल्यात. तर इकडं शेजारच्या काकू आल्या होत्या, तर त्यांना भेटलो. हो पाहिजे ना, म्हणून तर
झालं चालेल. हॅपी दसरा. आशीर्वाद हो हो पाय लागते चांगल्या. दसरा जय भीम. कोण गेली का फिरायला? मी आता जातो ना, आता तयारीच करत होती. तर इथे आम्ही घरची पूजा करून घेतोय दोघेही. तर पूजा करायला घेतली आम्ही इथे आणि छान मस्त अशी पूजा करतोय. तर सिद्धार्थ गौतम बुद्धांजवळ मी खीर ठेवते आणि इकडे कॅन्डल वगैरे लावत आहेत. मम्मीची आणि पापांजी वगैरे बसले होते यावेळेला आणि आम्ही पूजा करत होतो. तर यानंतर आम्हाला बाहेरही जायचं आहे. तर पटपट करून आम्ही पूजा वगैरे आवरून घेतलेली आणि दोघे इथे पाया पडलो, छान मस्त आशीर्वाद घेतलेत त्यांचे. तिकडे सरक. रोशन आहे ना, असं सुट्टी दिले. कोणी धरत होतो आणि मला काय हे तिथून येतं. जा तिथं. हे इकडून जात आहे. साडी नाही नेसली. फोटो आहे पहिले. फोटो आहे ना चालू. येतो फोटो काय मी देवीपासून येतो येतो बहीण काय काही आणलं नाही काय नाही ना विचार मी आणलं ना. नेला काय तिकडे. जय भीम. जय. Thank you.
तर आत्ता आलो आहेत आम्ही घरी आणि खूप दमून आलो आहेत, खूप दमलो आहे इतकं फिरून फिरून. आणि गर्दी तरी फार होती मार्केटला, तर थोडं बहुत शूट घेतलेलं मी तिथलं. आणि अक्षरशः इतकी लोकं होती. दसऱ्याच्या दिवशी आमच्याकडे खूप म्हणजे खूप लोकं येतात आणि खूप म्हणजे बाहेर असा जल्लोष असतो. तर ते सर्व बघून वगैरे छान निवांत घरी आलो. आणि घरी आल्यानंतरचं मग मी असं जेवणाला वगैरे घेतलं, जेवण वगैरे करून घेतलं आणि इथे माझी सर्व कामं आटपून घेतलीत मी. तर आत्ता पोहोचले मी घरी. घरी आल्यानंतर जेवण वगैरे आटोपलं, त्यानंतर किचनची सर्व कामं आटोपलीत. आता मस्त निवांत आहे. तर हे असं होतं माझं आजचं रुटीन. आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला हरकत नाही. व्हिडिओ स्किप न करता बघत चला आणि काळजी घ्या स्वतःची. मजेत मस्तीत राहा, छान राहा. आयुष्याचा हर एक पल क्षण मजेत घालवा. तर चला तर मग ठीक आहे, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर आणि बाय.